नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर धनराज धनगर, महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या द्वितीय वर्ष कला शाखेतील विशेष स्तर 1 म्हणजे S1 या विषयाला असलेलं पाठ्यपुस्तक मध्ययुगीन गद्यपद्य आणि या पाठ्यपुस्तकातील तिसरं प्रकरण नरेंद्र बासा भेटी अनुसरण या निमित्ताने मी आज आपल्या समोर पुन्हा एकदा आलेलो आहे आणि आज आपण या प्रकरणाविषयीची माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत। हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेणार आहोत। तर नरेंद्र बासा भेटी अनुसरण हे जे प्रकरण आहे ते स्मृतीस्थळ या ग्रंथामधून घेतलेली एक लीळा आहे। लीळा या शब्दाचा अर्थ आपण आठवण असा पहिल्या प्रकरणाच्या निमित्ताने पाहिला होता। माहीम भटांनी जे लीळा चरित्र लिहिलेले आहे त्यामध्ये लीळा या शब्दाचा अर्थ आपण आठवण असा पाहिला होता। तर अशीच एक आठवण नरेंद्र बासांच्या संदर्भातील जी स्मृतीस्थळ या ग्रंथामध्ये आहे ती या आपल्या तिसऱ्या प्रकरणामध्ये घेतलेली आहे। मित्रांनो, स्मृतीस्थळ या ग्रंथाविषयीची अधिक माहिती ते दिलेली आहे की या ग्रंथाच्या लेखकाचे निश्चितपणे नाव सांगता येत नाही। या ग्रंथाच्या निर्मितीचा इतिहासही उपलब्ध होत नाही। वेगवेगळ्या अन्वय स्थळातील उल्लेखांवरून नरेंद्र आयचित, मालोबास, ओंकारबास धाराशिवकर, हरिद मुनी, न्यायबास, शिवबास आणि महादेवबा साळकर तसेच परशुराम व्यास यांनी स्मृतीस्थळ लिहिल्याचे मानावे लागते। आता या सर्वांनी तो एकत्रितपणे लिहिलेला आहे किंवा यातल्या काही आठवणी प्रत्येकाने वेगवेगळ्या व्यक्तीने गोळा केलेल्या आहे हे निश्चित सांगता येत नाही। तर यांच्यापैकी कोणीतरी तो संपादित केलाय किंवा या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन हा स्मृतीस्थळ नावाचा जो ग्रंथ आहे भटोबासांची म्हणजेच नागदेवाचार्यांची आठवण असणारा हा स्मृतीस्थळ हा ग्रंथ आहे। यामध्ये इतर अनेकांच्याही आठवणी ज्या आहेत त्या या निमित्ताने येत असतात। तर त्यातीलच एक लीळा, एक आठवण जी आहे ती आता आपण पाहणार आहोत, जिचं शीर्षक आहे नरेंद्र बासा भेटी अनुसरण। तर नरेंद्र बासा भेटी अनुसरण ही जी लीळा आहे ते कवी नरेंद्र यांच्या नावावर असलेल्या रुक्मिणी स्वयंवर नावाच्या ग्रंथाच्या निमित्ताने आलेली एक आठवण आहे, एक लीळा आहे। तर ती आता आपण इथे पाहणार आहोत। नरेंद्र कवी, साल कवी, नृसिंह कवी हे तिघे भाऊ। नृसिंह कवीने नलोपाख्यान केले, साल कवीने रामायण केले। ते आपुलाले रामदेव राया पुढा म्हणितले, तेथ नरेंद्र कवी बैसले होते। तयासी भटोबासा पासवनी श्रवण होते, अवघे ऐकोनी म्हणितले, ऐसा द्वारकेचा राम हाटू वर्णे देती, तरी तुमचे या पापा पुरच्चरण होते। ऐसे राया देखता निबर्शिले, तव तेही म्हणितले, तुम्ही एक कवित्व करा, मा तुमची युक्ती पाहो। मग नरेंद्र बासी तेने 18 सते रुक्मिणी स्वयंवर ग्रंथू केला, करोनी तया देखता राया पुढा म्हणितला, वाचिता ए ओवी पासी आले, देवाची या दादुलेपणाचा उबारा, न सहावेची साताही सागरा, भेणे ओसोरानी जगभरा, दिधली द्वारावती। यावरी राये म्हणितले, या ग्रंथाचा अभंगू मज देयावा। मा जेतुकिया ओविया तेतुके सोनटके, आणि चौथरिया आसू ओवाळणी घालीन। नरेंद्र बासी म्हणितले, ना राजे हो, आमुचे या कविकुळा बोलू लागेल। मग तयाचे गर्भ हरले, रायासी थोर चमत्कार झाला। मग ते रुक्मिणी स्वयंवर नरेंद्र कवी भटोबासांपासी घेऊन आले। भटोबासांशी भेटी झाली, तैसेची तेही भिक्षा केली। मग तैहुने रुक्मिणी स्वयंवर ग्रंथू मार्गासी आला। अशा पद्धतीने आपण या नरेंद्र बासाच्या संदर्भातील असलेल्या एका आख्यायिकेचं, एका लीळेचं, एका आठवणीचं स्मृतीस्थळमध्ये जे काही वर्णन आलेलं आहे त्याचं वाचन केलं। आता ही जी आहे ती तत्कालीन भाषा आहे 13व्या शतकातील। तर कवी नरेंद्राच्या संदर्भातील ही एक आठवण आहे की नरेंद्र कवीने जे रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिला, जे काव्य लिहिलं, त्या काव्याचं कर्तेपण, त्या काव्याचं कवित्व आपल्या नावावर करावं असं रामदेवराय यादव यांनी या नरेंद्रबासांना म्हटलं आणि त्या बदल्यात या कवी नरेंद्र यांना त्यांनी चौथरिया आसू ओवाळणी घालेलं
अशा पद्धतीने म्हणजे जितक्या ओव्या आहेत त्याच्या 4 पट आसू हे त्यांचं जे सोन्याचं नाणं आहे ते आपण तुम्हाला त्याच्या बदल्यात देऊ अशा पद्धतीने त्यांना आमिष दाखवलं. परंतु कवी नरेंद्र यांनी त्या आमिषाला बळी न पडता ना राजे हो आमुच्या कवी कुळा बोलू लागेल असा बाणेदारपणा दाखवला. मग राजाचं गर्वहिरण झालं आणि मग रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ जो आहे तो मार्गासी आला, म्हणजेच महानुभाव पंथात आला. अशा पद्धतीच्या अर्थाची ही जी आहे एक आठवण या इथे दिलेली आहे. हिचं आपण थोडस शब्दशः वाक्य ते वाक्य अर्थ जो आहे तो समजून घेऊया. नरेंद्र कवी, साल कवी, नृसिंह कवी हे तिघी भाऊ. नरेंद्र कवी, त्यांच्यानंतर त्यांचे बंधू साल कवी, आणि साल कवी त्यांना शैल्य कवी असंही म्हटलं जातं, आणि तिसरे बंधू त्यांचे नृसिंह कवी हे तिघे भाऊ होते. तिन्ही राजकवी होते, राज दरबारात कवी होते. त्यातील नृसिंह कवी जे आहेत त्यांनी नलोपाख्यान केले. त्यांनी नलोपाख्यान नावाचं काव्य लिहिलं. नळ दमयंती स्वयंवराच्या संदर्भात कदाचित ते असावं. त्यानंतर साल कवी जे आहेत त्यांनी रामायण लिहिलं, आणि ते दोघांनीही आपापली जी काव्य आहेत ती रामदेवराय यादव जे आपल्या देवगिरी या साम्राज्यातील सम्राट होते, त्या रामदेवराय यादवांच्या पुढे त्यांनी ते म्हटलं. तर तेथे नरेंद्र कवी जे आहेत ते देखील बैसलेले होते, आणि त्यासोबतच तिथे नागदेवाचार्य जे आहेत ते देखील होते. तर नागदेवाचार्यांनीही ते सगळं ऐकलं. तयासी भटोबासा पासोनी श्रवण होते, म्हणजे भटोबास म्हणजे नागदेवाचार्य यांनी देखील ते ऐकलं, आणि अवघे ऐकोनी म्हणितले ते सर्व काव्य दोघांचंही, साल कवीचं रामायण आणि नृसिंह कवीचं नलोपाख्यान ऐकून त्यांनी म्हटलं की तुम्ही ज्या पद्धतीने नलोपाख्यान केलं किंवा रामायण केलं त्याच पद्धतीने जर तुम्ही द्वारकेचा राम हाटू म्हणजे द्वारकेच्या रामाचं अर्थात श्रीकृष्णाचं वर्णन केलं असतं तर केलं तरी तुमचं पापाचं जे आहे ते पुरच्चरण होईल, तुमचे पाप जे आहेत ते नाहीसे होतील. तुम्ही या आयुष्यात ज्या काही चुका केलेल्या असतील तर त्या चुका परमेश्वर तुम्हाला माफ करेल असं त्यांनी रामदेवरायांच्या समोर म्हटलं, आणि निर्भत्सना केली त्यांची. आणि त्यावेळेला ते देखील म्हणाले, तेही म्हणजे रामदेवराय देखील म्हणाले नरेंद्र यांना की तुम्ही एक कवित्व करा, मा तुमची युक्ती पाहो. मग नरेंद्र बासी तेने सो 18 सते रुक्मिणी स्वयंवर ग्रंथू केला. आणि मग कवी नरेंद्रांची अशी निर्भत्सना केल्यानंतर आणि रामदेव राय यादवांनी देखील त्यांना अशा पद्धतीने आव्हान दिलं की तुम्ही एक कवित्व करा, मी तुमची युक्ती पाहो असं म्हटल्यानंतर त्यांनी देखील 18 सते म्हणजे 1800 ओव्यांचा रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ केला. रुक्मिणी स्वयंवर ग्रंथू केला. करुणे तया देखता राया पुढा म्हणितला, वाचिता ए ओवीपासी आले. त्यांनी तो ग्रंथ केला आणि तो रामदेवराय यादव यांच्या पुढे त्यांनीही तो वाचून दाखवला. आणि वाचत असताना ते या ओवीपाशी आले. ओवी कोणती बघा ती, तर देवाचे या दादुलेपणाचा उबारा न सहावेची साताही सागरा, भेणे ओसरानी राजभरा दिदली द्वारावती. देवाच्या तपाचं सामर्थ्य किंवा त्यांचा जो ताप आहे तो या सागरांना सहन झाला नाही आणि मग ते मागे सरवले. 7ही समुद्रांना तो सहन झाला नाही आणि मग ते मागे सरले. आणि मग मागे सरल्यानंतर तिथे द्वारावती म्हणजेच द्वारकेची निर्मिती झाली, द्वारकेची स्थापना झाली, द्वारका उभी राहिली. अशा पद्धतीची एक आख्यायिका स्वरूप असणारी ही ओवी येथे दिलेली आहे. महाभारतामध्ये असा एक प्रसंग येतो की जरासंध जो आहे तो वारंवार तिथे मथुरेवरती खूप आक्रमण करतो आणि मग शेवटी मथुरेवरून श्रीकृष्ण रातोरात एका रात्रीत द्वारका वसवतो आणि त्या द्वारकेला ते सगळं शहर मथुरा जी आहे ती तिथे द्वारकेमध्ये येऊन वसते. तर अशा पद्धतीचा जो संदर्भ आहे त्या ओवीपर्यंत ते आले. देवाचे या दादुलेपणाचा उबारा न सहावेची साताही सागरा, भेणे ओसरानी राजभरा दिदली द्वारावती. त्या
देवाच्या तापाला घाबरून हे सातही सागर मागे सरलेत आणि मग तिथे या द्वारकेची निर्मिती झाली. आणि या ओवीपाशी आल्यानंतर यावरी राय म्हणितले, या ग्रंथाचा अभंग मज द्यावा. या ग्रंथाचा जो काही कर्तेपण आहे, ते कवित्व आहे, ते मला द्यावं. मा जेतुकिया ओविया तेतुके सोनटके आणि चौथरिया आसू ओवाडणी घालील. तुम्हाला जितक्या ओव्या आहेत या ग्रंथामध्ये, म्हणजे 1800 ओव्यांचं आहे, तर त्याच्या तितके सोन्याची नाणे, तेतुके सोनटके आणि चौथरिया आसू, आणि त्याचबरोबर त्यांच्या राज्यातील जे काही चलन होतं आसू नावाचं, ते चौपट आसू मी तुम्हाला ओवाळणी घालेलं. अशा पद्धतीने नरेंद्राला त्यांनी आमिष दाखवलं. परंतु नरेंद्र बासी म्हणतले, ना राजे हो, आमचे या कविकुळा बोलू लागेल. मी केलेलं कवित्व पैशाच्या लोभापायी तुम्हाला दिलं तर आमच्या कविकुळाला कलंक लागेल आणि कवींनी त्यांचं कवित्व विकलं असं होईल. हे सगळं ऐकून कवीचं कवित्व हे राजाच्या संपत्तीपेक्षाही महत्वाचं किंवा मोलाचं असतं याची जाणीव रामदेव राय यादवांना झाली. म्हणजे एखादा कवी जरी तो राजकवी म्हणून राजाश्रयाला राहत असला तरी त्याचं काव्य आणि कविता हा राजा विकत घेऊ शकत नाही. मित्रांनो, याची जाणीव त्या रामदेवराय यादवांना झाली. मग तयाचे गर्व हरले, रायासी थोर चमत्कारू झाला. मग ते रुक्मिणी स्वयंवर नरेंद्र कवी भटोबासा पासे घेऊन आले. भटोबासासी भेटी झाली, तैसेची तेही भिक्षा केली. मग तैहुनी रुक्मिणी स्वयंवर ग्रंथू मार्गासी आला. या इथे आठवणीमध्ये असं म्हटलेलं आहे की राजाचं गर्व हरलं आणि त्यांना चमत्कारू झाला. परंतु मित्रांनो, अशी एक आख्यायिका सांगितली जाते की सकाळी जेव्हा राजाचे दूत रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ घ्यायला कवी नरेंद्र यांच्या घरी आले, परंतु एका रात्रीत जितका नकलून होईल तितका रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाची दुसरी प्रत तयार करून कवी नरेंद्रांनी रातोरात ते राज्य जे आहे देवगिरीचं ते सोडलं आणि ते भटोबासांकडे म्हणजे नागदेवाचार्यांकडे आले. तिथे भटोबासांची त्यांची भेटी झाली आणि त्यांनी मग महानुभाव पंथाची दीक्षा घेतली आणि तिथून हा रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ जो आहे तो या महानुभाव पंथामध्ये आला. अशा पद्धतीने ही एक आठवण नरेंद्रवासाच्या संदर्भात रुक्मिणी स्वयंवर काव्याच्या निर्मितीच्या संदर्भातील जी आहे ती इथे आपण आज पाहिली. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये संपादक महोदयांनी काही कठीण शब्दांचे अर्थ दिलेले आहे. केले म्हणजे लिहिले, त्यानंतर अनुसरणे, शिष्यत्व स्वीकारणे, पुरच्चरण म्हणजे नाहीसे होणे, तुमचे या पापा पुरच्चरण होईल म्हणजे तुमचे पाप नाहीसे होईल असा तो अर्थ. राया म्हणजे राजा, निभरशिले म्हणजे निर्भत्सना केली, सोनटके आसू म्हणजे सोन्याची नाणी, मार्गासी आला म्हणजे महानुभाव पंथामध्ये तो ग्रंथ आला. अशा पद्धतीचा आशय या लेखामध्ये होता. त्याचबरोबर काही पूरक माहिती देखील आपल्या या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. स्मृतिस्थळ या ग्रंथासंदर्भातील जी पूरक माहिती आहे ती अशी की महानुभाव साहित्यामध्ये स्मृतिस्थळ हा चरित्र ग्रंथ महत्वाचा मानला जातो. या ग्रंथामध्ये महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य नागदेवाचार्य यांचे चरित्र येते. तसेच दामोदर पंडित, कवी नरेंद्र किंवा नरेंद्र पंडित, म्हाइंभट यांसारख्या अनेक महानुभावी यांच्या आयुष्यातील घटनांची माहिती देखील या ग्रंथातून मिळते. म्हणून या ग्रंथाला महानुभाव पंथातील विविध घटना सांगणारा एक इतिहास ग्रंथही मानला जातो. या ग्रंथांमध्ये श्री चक्रधरांच्या उत्तरापंथे गमनानंतरच्या आठवणी येतात. महानुभावीयांचा नित्यपाठातील हा ग्रंथ असून त्यामधून महानुभावीय तत्वज्ञान दैनंदिन जीवनक्रमात कसे आचरणात आणावे याचे मार्गदर्शन होते. त्यानंतर या लीळेच्या संदर्भामध्ये, या आठवणीच्या संदर्भामध्ये जो आपला पाठ आहे नरेंद्रवासा भेटी अनुसरण या स्मृतीविषयी, स्मृतीस्थळ काही पूरक माहिती इथे दिलेली आहे की ही जी स्मृती आहे ती स्मृतीस्थळ या ग्रंथामध्ये 113व्या क्रमांकाला येते. या स्मृतीतून कवी नरेंद्र यांच्या रुक्मिणी स्वयंवर या काव्यग्रंथाच्या निर्मितीची हकीकत येते. मराठी कवीच्या अस्मितेची पहिली नोंद असणारी ही स्मृती सर्व कवींना भूषणावह आहे. त्याचबरोबर अधिक माहिती दिलेली आहे की रामदेवराय जे आहेत ते देवगिरीचे राजे रामदेवराय यादव हे आहेत. भटोबास जे आहेत ते नागदेवाचार्य आहेत जे
महानुभाव पंथाचे पहिले आचार्य होते, त्यांना भटोबास असं म्हटलं जायचं. द्वारकेचा राम हटू म्हणजे द्वारकेमध्ये राहणारा राम म्हणजेच कृष्ण, त्याच्या चरित्राचे वर्णन करण्याची कवी बंधूंना केलेली सूचना इथे आलेली आहे. त्यानंतर देवाचे या दादुलेपणाचा उबारा ही जी ओवी आहे 312व्या क्रमांकाची रुक्मिणी स्वयंवरातील, तिचा अर्थ देखील इथे दिलेला आहे की देवाच्या श्रेष्ठत्वाची ऊब 7 समुद्रांना सहन होईना आणि मग भीतीमुळे त्या समुद्रांनी मागे सोडून द्वारका वसविण्यासाठी जागा दिली. हा या 312व्या ओवीचा भावार्थ आहे मित्रांनो. आता जी आपण रुक्मिणी स्वयंवर या निर्मितीची जी आख्यायिका आहे, जी स्मृती आहे, ती आता आपण पाहिली नरेंद्र भासा भेटी अनुसरण. तर या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाला जर वाचायची कोणाची इच्छा असेल तर त्यांनी या पुढील लिंकला भेट द्यावी, किंवा आपल्या स्क्रीनवरती जो आता QR कोड दिसतो आहे तो आपल्या मोबाईल मधील QR कोड स्कॅनरने जरी स्कॅन केला तरी तुम्ही इंटरनेटवरील रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची ई प्रत मिळवून वाचू शकाल मित्रांनो. अशा पद्धतीने हा जो पाठ आहे तो आपण आता पाहिला. तर या पाठावरती परीक्षेच्या दृष्टीने काही प्रश्न जे विचारले जाऊ शकतात तर ते असे की नरेंद्र भासा भेटी अनुसरण हा पाठ कुठल्या पुस्तकातून घेतलेला आहे, तर तो स्मृतिस्थळ या ग्रंथातून घेतलेला आहे. स्मृतिस्थळ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत, तर स्मृतिस्थळ या ग्रंथाचे लेखकाचे निश्चित नाव सांगता येत नाही, मात्र वेगवेगळ्या उल्लेखांवरून नरेंद्र ऐचित, मालोबास, ओंकारबास धाराशिवकर, हरिदमुनी न्यायबास, शिवबास आणि महादेवबा साळकर, परशुराम व्यास अशी मान्यवरांनी एकत्रितपणे कदाचित हा स्मृतिस्थळ लिहिलेला असावा असे मानले जाते. त्यानंतर ही जी स्मृती आहे नरेंद्र भासा भेटी अनुसरण, यावरती कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर नरेंद्र कवींच्या भावांची नावे काय होती, तर नरेंद्र कवींच्या भावांची नावे, एकाचं नाव शैल्य कवी म्हणजे साल कवी आणि दुसऱ्यांचं नाव नृसिंह कवी असं होतं. नरेंद्र कवी, साल कवी आणि नृसिंह कवी हे तिघे भाऊ. यातील नृसिंह कवीने कोणते कवित्व केले, तर जे नृसिंह कवी होते त्यांनी नलोपाख्यान केले. साल कवीने कोणतं कवित्व केलं, तर साल कवीने रामायण लिहिले. त्यानंतर जिथे साल कवीने नलोपाख्यान आणि रामायण सादर केलं तिथे कोण कोण बसलेलं होतं, तर तिथे कवी नरेंद्र बसलेले होते, त्याचबरोबर नागदेवाचार्य होते आणि द्वारकेचे देवगिरीचे रामदेवराय यादव हे राजे त्या दरबारामध्ये बसलेले होते. त्या ठिकाणी भटोबासांनी म्हणजे नागदेवाचार्यांनी नरेंद्रांना कोणत्या गोष्टीवरून त्यांची निर्भत्सना केली, तर तिथे ते म्हटले की ज्या पद्धतीने तुम्ही नलोपाख्यान केले किंवा सालकवीने रामायण केले त्याच पद्धतीने जर तुम्ही द्वारकेच्या रामाचं वर्णन केलं असतं तर तुमच्या पापाचं पुरच्चरण झालं असतं, असं म्हणून या कवींची त्यांनी निर्भत्सना केली. आणि पुढील वाक्य जे आहे, तुम्ही एक कवित्व करा मा तुमची युक्ती पाहो, हे वाक्य कोणाचे, तर ते वाक्य जे आहे ते रामदेवराय यादव यांचे आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर नरेंद्रबासी तेने 18 रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ केला. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की नरेंद्रांच्या रुक्मिणी स्वयंवरची एकूण ओवी संख्या किती होती, तर ते 1800 ओव्यांचं काव्य होतं. कोणत्या ओवीपाशी आल्यावरती रामदेवराय यादव यांनी या ग्रंथाचं कवित्व आपल्याला द्यावं अशी मागणी केली, तर देवाचे या दादुलेपणाचा उबारा न सहावेची साताही सागरा, भेणे ओसर आणि राजभरा, दिदली द्वारावती. या ओवीपाशी आल्यानंतर तिथे त्यांनी या ग्रंथाचं कवित्व आपल्याला द्यावं असं म्हटलं. त्यांनी कवी नरेंद्र यांना कोणतं आमिष दाखवलं, तर या ग्रंथाचं कर्तृत्व आपल्याला दिलं तर आपण जितक्या ओव्या आहेत तितके सोनटके आणि त्याच्या चौपट आसू जे आहेत ते तुम्हाला ओवाळणी घालेलं अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला देईल अशा पद्धतीने त्यांना हे केलेलं आहे. नरेंद्रबासी म्हणितले ना राजे हो, आमचिया कविकुळा बोलू लागेल.
मग तयाचे गर्भारले. कवी नरेंद्र यांनी रामदेवराय यादवांना कोणते उत्तर दिले? तर त्यावरती कवी नरेंद्र यांनी आमुचिया कविकुळा बोलू लागेल असे उत्तर दिले. आणि नंतर कवी नरेंद्र तो ग्रंथ घेऊन कोणाकडे गेले? तर तो ग्रंथ घेऊन ते भटोबासांकडेच म्हणजेच नागदेवाचार्यांकडे गेले. अशा पद्धतीने प्रश्न यावरती विचारले जाऊ शकतात. जी पूरक माहिती आहे त्या अनुषंगाने की स्मृतीस्थळ हा जो चरित्र ग्रंथ आहे यामध्ये कोणाचे चरित्र येते? तर स्मृतीस्थळ या ग्रंथामध्ये महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य नागदेवाचार्य यांचे चरित्र येते. असा प्रश्न येथे विचारला जाऊ शकतो. महानुभाव्यांच्या नित्य पाठातील ग्रंथ कोणता? तर स्मृतीस्थळ हा महानुभाव्यांच्या नित्य पाठातील ग्रंथ आहे. असंही एक प्रश्न या अनुषंगाने विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर नरेंद्र भाषा भेटी अनुसरण ही स्मृतीस्थळ या ग्रंथामध्ये कितव्या क्रमांकाला येते? तर नरेंद्र भाषा भेटी अनुसरण ही स्मृतीस्थळ या ग्रंथामध्ये 113व्या क्रमांकावरती येते. त्याचबरोबर भटोबास असे कोणाला उद्देशून म्हटले जाते? तर भटोबास असे महानुभाव पंथाचे पहिले आचार्य नागदेवाचार्य यांना उद्देशून म्हटले जाते. रामदेवराय हे कोणत्या राज्याचे राजे होते? तर रामदेवराय हे देवगिरीचे राजे होते. त्यानंतर द्वारकेचा राम हाटू म्हणजे कोण? तर द्वारकेचा राम हाटू म्हणजे द्वारकेमध्ये राहणारा राम म्हणजेच कृष्ण. असाही एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने जे प्रश्न आहेत ते या पाठावरती किंवा अधिक माहितीवरती विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर देवाचे या दादुलेपणाचा उबारा ही ओवी रुक्मिणी स्वयंवर ग्रंथामध्ये कितव्या क्रमांकावरती येते? तर देवाचे या दादुलेपणाचा उबारा ही ओवी रुक्मिणी स्वयंवरात 312व्या क्रमांकावर येते. असाही एक प्रश्न येथे निर्माण होईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या पाठावरती जे प्रश्न साधारण आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्याचाही एक आढावा आपण इथे घेतला. या पाठाच्या संदर्भामधील आणि रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाच्या संदर्भामधील अधिक माहिती जर आपल्याला मिळवायची असेल तर आपण इंटरनेटवरती ही माहिती अजून मिळवू शकतात. त्यासाठी हा जो QR कोड इथे दिलेला आहे तो आपल्या मोबाईलमधील QR कोड स्कॅनरने आपण स्कॅन करू शकतात आणि अधिक माहिती पाहू शकतात मित्रांनो. तर अशा पद्धतीने आज आपण नरेंद्र भाषा भेटी अनुसरण ही स्मृतीस्थळ या ग्रंथातील स्मृती समजून घेतली. मला असं वाटतं आपल्याला ती चांगल्या पद्धतीने समजली असावी असं मी गृहीत धरतो आणि इथे थांबतो. आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात.